नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचे सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मुळा सुकट भाजी। तर मुळ्यामध्ये सुकट टाकून आज आपण भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी हा मुळा घेतलेला आहे। हा स्वच्छ धुवून मी हा बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि इथे आपण सुकट सुद्धा घेतलेली आहे। ही सुद्धा सुकट मी स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे। आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण भांडं गरम करत ठेवले, त्यात तेल घातलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत लसूण। लसूण थोडंसं परतून घेऊया। आता आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। इथे मी 3 कांदे बारीक चिरून घेतले आहेत आणि 1 हिरवी मिरची। आता कांदा आपल्याला चांगला असा शिजून घ्यायचा आहे। झटपट रेसिपी आहे ही। मुळा सुकट भाजी खूप छान लागते। नुसती मुळ्याची भाजी सुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता। तर हे बघा, इथे आपला कांदा आता शिजलेला आहे, कलर सुद्धा आता चेंज झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो। इथे 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया, मी टोमॅटो पटकन शिजेल। आपण जेव्हा मुळ्याची भाजी नुसती बनवतो त्याच्यामध्ये आपण टोमॅटो नाही टाकत। आता आपण सुकट टाकणार आहोत, त्यासाठी आपण टोमॅटो टाकले याच्यामध्ये। इथे आपला टोमॅटो सुद्धा आता शिजलेला आहे। आता आपण मसाले घालूया। पहिला आपण याच्यामध्ये थोडंसं हिंग घालणार आहोत, त्याच्यानंतर अर्धा चमचे गरम मसाला, अर्धा चमचे हळद। पहिले मिक्स करूया। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा आपण घरगुती मसाला टाकलेला आहे। आता आपण मिक्स करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये पहिले आपण सुकट घालून घेणार आहोत। पहिले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला। हे आता इथे आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मुळा टाकून घेणार आहोत। आपला मुळा टाकून झालेला आहे। आता फक्त आपण याच्यावर असं झाकण ठेवून देणार आहोत। तर इथे आपली 5-7 मिनिटं झालेली आहे। हे बघा, आता भाजी आपली खूप कमी झालेली आहे। मुळा आपण एक वाफ काढलेली आहे, त्याच्यामुळे मुळा आता आपला कमी झालेला आहे। आता आपण पहिले मिक्स करून घेऊया। बघा, आता आपण मिक्स केलेलं आहे। आपण आधी मीठ नाही घातलेलं आहे, आता आपण मीठ घालून घेणार याच्यामध्ये। आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ टाकले। आता हे मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा आपण 5 मिनिटं हे आणखी शिजून घेणार आहोत। तर इथे आपली 5 मिनिटं झालेली आहे आणि बघा, आता आपली भाजी इथे आता रेडी झालेली आहे। आता थोडीशी आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि आता एकदा मिक्स करून घेऊया। आता आपण ही काढून घेणार आहोत। तर इथे आपली झटपट अशी सुकट मुळा भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आणि सुकट मुळा भाजी खूप छान एकदम टेस्टी लागते। तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता, भातासोबत सुद्धा खाऊ शकता। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।